नमस्कार, कुक विथ कप्पीमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी इथे मालवणी पद्धतीची भेंडीची आमटी करते आहे, म्हणजे भेंडीचं तिखलं करते। ते कसं करायचं ते तुम्हाला दाखवते। हे बघा, इकडे मी भेंडी धुवून घेतली आहे। भेंडी छान अशी व्यवस्थित पुसून घ्यायची आणि भेंडी पुसून झाल्यानंतर त्याचं देठ आणि शेंडी काढून भेंडी अशी मोठी मोठी ठेवून द्यायची आहे। जास्त मोठी असेल तर त्याच्यामध्ये 2 भाग करू शकता तुम्ही। अगदी बारीक नाही करायची आहे बघा, अशी केली तरी चालू शकते। आता अशा प्रकारे मी सगळी भेंडी इथे चिरून घेते। हे बघा, इथे भेंडी चिरून झाली आहे, पण थोडी भेंडी खराब होती, ती भेंडी अशी बघून घ्यायची आहे। आणि मग नंतर मी त्या भेंडीच्या आमटीसाठी वाटण करायला घेते। इथे मी अर्धा नारळ घेतला आहे किसलेला, ओला नारळ घेतला आहे अर्धा, आणि त्यानंतर एक कांदा लांब चिरलेला, एक मीडियम आकाराचा टोमॅटो, 2 टेबलस्पून धणे घेतलेत, अख्खे धणे इथे, आणि 8 ते 10 लसूण पाकळ्या घेतलेत। त्यानंतर 2 टीस्पून लाल मिरची पावडर घालते, अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ, हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याची छान अशी पेस्ट करून घ्यायची। हे बघा किती सुंदर झाली आहे पेस्ट, मस्त झाली आहे की नाही। हे बघा, अशी बारीक अशी करून घ्यायची एकदम। आणि आता मी इथे भेंडी फोडणी घालायला घेते। कढईमध्ये तेल घेतलंय, तेलामध्ये मोहरी टाकते 1 टीस्पून, आणि त्यानंतर त्याच्यावरती ही मी भेंडी घालून घेते। भेंडी छान परतवून घ्यायची तेलामध्ये। आणि अशी परतवून घेतल्यानंतर त्याच्यावरती 1-5 मिनिटासाठी झाकण घालून ठेवते। 1-2दा असं भेंडी परतवून घ्यायची आहे। हे बघा, इथे किती सुंदर भेंडी परतून झाली आहे। मी दाखवते तुम्हाला कशी परतली गेली आहे ती। भेंडी छान भाजली गेली आहे। हे बघा, अशी भेंडी भाजली गेली पाहिजे। आणि आता ही भेंडी भाजल्यानंतर त्याच्यामध्ये आता जे वाटण केलं होतं कांदा खोबऱ्याचं, ते वाटण मी त्यामध्ये घालून घेते। आणि छान ढवळून घेते मी ते वाटण। त्याच्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून ते पाणी सुद्धा त्यामध्ये ओतून घेते। आणि जेवढे आपल्याला आमटी किंवा रस्सा जाड पातळ हवा असेल तेवढं पाणी आत्ताच घालून घ्यायचे। अजून मी 1 ते 2 ग्लास पाणी घालून घेणार आहे, कारण अजून ह्या आमटीला उकळी यायची आहे, छान अशी उकळी आली पाहिजे। आणि त्याच्यात 4 ते 5 कोकम घालते। थोडासा आंबटपणा असेल आमटीला तर आमटी खूप सुंदर लागते। आणि आता ही आमटी थोडा वेळ झाकून ठेवते मी। झटपट होणारी आमटी आहे ही, खूप छान लागते चवीला। आमटीला छान उकळ येते, पुन्हा ढवळून घेते ते आमटी। आणि आता ढवळून झाल्यानंतर पुन्हा 1-5 मिनिटासाठी झाकण घालून ठेवते। 5 मिनिटांनी आता झाकण उघडून घेते। हे बघा, आमटीला उकळ येते। आधेमध्ये फिरवून आमटी ढवळून घ्यायला लागते, नाहीतर खाली लागण्याची शक्यता असते। हे बघा किती सुंदर आली आहे आमटीला उकळ, मस्त आली आहे। सुगंध सुद्धा खूप छान सुटलाय आमटीचा, मस्त वाटते। इथे आपलं भेंडीचं तिखलं तयार आहे। मालवणी पद्धतीचं भेंडीचं तिखलं, किंवा तुम्ही भेंडीचा सारसा म्हणू शकता। आणि आता 1-5 मिनिटासाठी मी झाकून ठेवते आणि थोड्या वेळाने ही भेंडीचं तिखलं सर्व करायला घेते। मी इथे भेंडीचं तिखलं भाताबरोबर सर्व करते। हा बघा, किती गरमागरम भात वाफाळता आणि त्याच्यावरती भेंडीचं तिखलं, त्याची इतकी सुंदर टेस्ट लागते ना, मस्त लागते। तुम्ही एकदा घरी ट्राय करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। भेंडीची आमटी इतकी सुंदर होते याची कल्पनाच नसेल तुम्हाला, बघा तरी तुम्ही एकदा ट्राय करून।
रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.